अधिक मासानिमित्त नुरसेवाडीतील दत्त मंदिरात आज सामुदायिक श्री विष्णू सहस्त्रनाम पठण झालं। या विशेष उपासनेत सुमारे 1001 भाविकांनी सहभाग घेतला। तर कोल्हापुरातील शाहूपुरीमधील राधाकृष्ण मंदिरातही अधिक मासाचा औचित्य साधून आणि कमला एकादशी निमित्त विष्णू सहस्त्रनामाचा 33 वेळा पठण झालं। त्यामुळे मंदिरातील वातावरणात अधिकच मांगल्य निर्माण झालं होतं। ज्येष्ठ अधिक मासानिमित्त नुरसेवाडीतील दत्त मंदिरात आज भक्तिमय वातावरणात सामुदायिक श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण झालं। दुपारी 4 ते 6 या वेळेत झालेल्या कार्यक्रमात सुमारे 1001 भाविकांनी सहभाग नोंदवला। दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास म्हणजे आध्यात्मिक साधना, जप, दानधर्म आणि विशेष उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो। समाजामध्ये भक्तिभाव वाढावा या उद्देशानं यंदा प्रथमच नुरसेवाडीमध्ये सामुदायिक विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करण्यात आलं। अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक युवतींनी सुद्धा स्तोत्र पठणात सहभागी होत श्री नारायण चरणी नमन केलं। या कार्यक्रमाचं आयोजन श्रीधर स्वामी भजनी महिला मंडळ आणि सप्तर्षी प्रबोधन वर्ग यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना मुनीश्वर आणि मेघा भांबोरीकर यांनी विशेष परिश्रम घेतले। दुसरीकडे कोल्हापुरातील शाहूपुरीतील श्री राधाकृष्ण मंदिरातही आज विष्णू सहस्त्रनाम पठण करण्यात आलं। 96 वर्ष जुन्या असलेल्या या मंदिरात शंकराचार्यांपासून अनेक विद्वान लोकांनी साधना केली आहे। याच मंदिरात आज 33 वेळा विष्णू सहस्त्रनाम पठण झालं। प्रारंभी संकल्प करून त्यानंतर एका लयबद्ध तालात विष्णू सहस्त्रनामाचं पठण सुरू झालं। त्यामध्ये सुमारे 100 पेक्षा अधिक भाविकांनी सहभाग घेतला। भगवान विष्णूंच्या 1000 नावांचं स्मरण करताना निर्माण होणारा नाद आणि मांगल्य यामुळे मंदिराचं वातावरण भारून गेलं होतं। यावेळी मंदिराचे विश्वस्त रविराज भगवान, हसमुख शहा, राधिका भगवान, रुचा कुंभोजकर, नूतन पाटील, उज्ज्वला खंडेकर यांच्यासह अन्य भाविक उपस्थित होते।